सुर में गाना सीखिए पाधानीसा ऐप के साथ। AI पावर्ड पर्सनल म्यूजिक टीचर फ्रॉम सारेगामा। तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे तुझे गीत गाण्यासाठी शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रान फुले लेवून सजल्या या हिरव्या वाटा शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रान फुले लेवून सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे तुझे गीत गाण्यासाठी मोर केशराचे झुलती पहाटे सदारी मोर केशराचे झुलती पहाटे सदारी झऱ्यातूनी दिडदा दिडदा वाजती सतारी वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे तुझे गीत गाण्यासाठी शांत शांत उत्तर रात्री मंद मंद तारे शांत शांत उत्तर रात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंध धुंद वारे गंध धुंद वारे चांदण्यात आनंदाच्या चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे तुझे गीत गाण्यासाठी एक एक नक्षत्राचा दिवा लागताना
कळ्या जागताना एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे नवीन आज चंद्रमा नवीन आज यामिनी नवीन आज चंद्रमा नवीन आज यामिनी मनी नवीन भावना नवेच स्वप्नलोचनी नवीन आज चंद्रमा चंद्र अंबरी अनादि धूम्रयामिनी यौवनात तू नवी मदीय प्रीत स्वामिनी घरन प्रीत कुंजहा बैसये सुहासिनी बैसये सुहासिनी नवीन आज चंद्रमा या वनात नांदते तुझीच प्रीत संपदा कशास वेगळेपणा कशास वेगळेपणा जवळ ये विलासिनी जवळ ये विलासिनी नवीन आज चंद्रमा नवीन आज यामिनी मनी नवीन भावमान वेच स्वप्नलोचनी नवीन आज चंद्रमा. श्रीरामाने रावणाचा और्ध्वदेही करण्याची विभीषणाला आज्ञा केली. राम म्हणाले, वैर मरणापर्यंतच कायम राहते. आपला कार्यभागही आता उरकला आहे. त्याचा तू संस्कार कर. तो जसा तुझा आहे तसा माझाही पण आहे.
रावणाच्या मृत्यूनं त्याच्या अंतःपुरात शोकाला पूर लोटला. रावण वधानंतर श्रीरामाने आपलं रणकर्कश रूप पार टाकून दिलं, सौम्य रूप धारण केलं. हनुमंताला आज्ञा केली, हे वानराधिपते, विजय वार्ता आणि आमचं कुशल तू जानकीला जाऊन निवेदन कर. हनुमंताने सांगितलेली वार्ता ऐकताच आनंदातिशयानं सीता अबोल झाली. इतकंच म्हणाली, भक्तवत्सल भरत्याच्या दर्शनाची मला अत्यंत इच्छा आहे. तिची अवस्था हनुमंतांनी श्रीरामांना निवेदन केली. त्यांचेही डोळे पाणावले. त्यांनी विभीषणाला आज्ञा केली, सीतेला त्वरित माझ्यापाशी घेऊन ये. सीता रामासमोर आली. पती पत्नींना एकमेकांचं मुखदर्शन घडलं आणि राजाधिराज रामचंद्र सौम्य स्वरामध्ये त्या जनकनंदिनीला म्हणू लागले, किती यत्ने मी पुन्हा पाहिली तू ते, किती यत्ने मी पुन्हा पाहिली तू ते, लीनते साधुते सीते, लीनते साधुते सीते. संपले भयानक युद्ध, दंडिला पुरा अपराध. संपले भयानक युद्ध, दंडिला पुरा अपराध. मावळला आता क्रोध, मावळला आता क्रोध. मी केले उचित नृपाते होते, लीनते साधुते सीते, लीनते साधुते सीते. घेतले रणी मी प्राण, नाशिला रिपू अवमान. घेतले रणी मी प्राण, नाशिला रिपू अवमान. उंचावे फिरुनी मान, उंचावे फिरुनी मान. तव भाग्याने वानर ठरले जेते, लीनते साधुते सीते, लीनते साधुते सीते. शब्दांची झाली पूर्ती, निष्कलंक झाली कीर्ती. शब्दांची झाली पूर्ती, निष्कलंक झाली कीर्ती. पाहिली प्रियेची मूर्ती, पाहिली प्रियेची मूर्ती. मी शौर्याने वाकविले दैवाते, लीनते साधुते सीते, लीनते साधुते सीते. तुझसाठी सागर तरला, तो कृतार्थ वानर झाला.
तुझसाठी सागर तरला, तो कृतार्थ वानर झाला. सुग्रीव यशश्रील्याला, सुग्रीव यशश्रील्याला. सुरललनाई गाती मंगल गीते, लीनते चादते सीते, लीनते चादते सीते. हे तुझ्यामुळे गे झाले, तुझसाठी नाही केले. हे तुझ्यामुळे गे झाले, तुझसाठी नाही केले. मी कलंक माझे धुतले, मी कलंक माझे धुतले. गतलौकिक गे लाभे रघुवंशाते, लीनते चादते सीते, लीनते चादते सीते. जो रुग्णायित नेत्रांचा, जो रुग्णायित नेत्रांचा. दीपोत्सव द्याते कैसा, जो रुग्णायित नेत्रांचा. दीपोत्सव द्याते कैसा. मनी संशय अपघाताचा, मनी संशय अपघाताचा. मी विश्वासू की तुझ्यावर कांते, मी विश्वासू की तुझ्यावर कांते. लीनते चादते सीते, लीनते चादते सीते. तो रावण कामी कपटी, तो रावण कामी कपटी. तू बसलीस त्याच्या निकटी, तो रावण कामी कपटी. तू बसलीस त्याच्या निकटी. नयनासह पापी भ्रुकुटी, नयनासह पापी भ्रुकुटी. मज वदवेना स्पष्ट यावुनी फलते, लीनते चादते सीते, लीनते चादते सीते. मी केले निज कार्यासी, मी केले निज कार्यासी. दश दिशा मोकळ्या तुझसी, नच माग
अनुज्ञा मजसी नचमाग अनुज्ञा मजसी सखी सरले दे दोघा मधले नाते सखी सरले दे दोघा मधले नाते लीनते चारुते सीते लीनते चारुते सीते। मानवतेचे मंदिर माझे आत लाविल्या ज्ञान ज्योती श्रमिक हो घ्या इथे विश्रांती श्रमिक हो घ्या इथे विश्रांती। बंधुत्वाची येथ सावली अनाथ आमुचे माय माऊली कधी दिसे का ईशरावळी देवते अंतरात नांदती श्रमिक हो घ्या इथे विश्रांती श्रमिक हो घ्या इथे विश्रांती। आम्ही लाडके विठुरायाचे लेणे जरीही दारिद्र्याचे आम्ही लाडके विठुरायाचे लेणे जरीही दारिद्र्याचे अभंग ओढी मानवतेचे मृदुंगी वेदनेस विस्मृती श्रमिक हो घ्या इथे विश्रांती श्रमिक हो घ्या इथे विश्रांती। दार घराचे सदैव उघडे भागवताची ध्वजा फळफळे दार घराचे सदैव उघडे भागवताची ध्वजा फळफळे भाव भक्तीचे आम्हा साकळे पथिक हे परंपरा सांगती श्रमिक हो घ्या इथे विश्रांती श्रमिक हो घ्या इथे विश्रांती श्रमिक हो घ्या इथे विश्रांती श्रमिक हो घ्या इथे। स्वर आले स्वर आले स्वर आले स्वर आले स्वर आले दुरुनी स्वर आले दुरुनी स्वर आले जुळल्या सगळ्या त्या आठवणी स्वर रसिक हो नमस्कार। सन 1968 किंवा 70चा सुमार असेल, आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावर
मी नोकरी करीत होतो. एके दिवशी संगीतकार प्रभाकर जोग यांचं मुंबईहून मला एक पत्र आलं. साधं पत्र. पत्रात स्वरांचं नोटेशन लिहिलं होतं. त्या नोटेशनला योग्य असं गीत मी लिहावं अशी प्रभाकर जोगांनी पत्रात मला विनंती केली होती. दुसऱ्या संगीतकाराने आधी चाल तयार केली आणि त्या चालीवर मी गीत लिहिलं असा माझ्या आयुष्यातला हा पहिलाच अनुभव म्हणायला पाहिजे. माझ्या मनावर फार मोठं दडपण आलं होतं. पत्रातलं नोटेशन असं होतं. सा नि ध नि ध नि ध प ध प सा नि ध नि ध नि ध प ध प ग म प प प ध ध नि रे नि ध प ध सा सा नि ध नि ध नि ध प ध प सा नि ध नि ध नि ध प ध प. गायक सुधीर फडके यांनी हे माझं गाणं गायलं आहे आणि रसिक हो, आता आपण ते ऐका. स्वर आले दुरुनी जुळल्या सगळ्या त्या आठवणी. स्वर आले दुरुनी जुळल्या सगळ्या त्या आठवणी. स्वर आले दुरुनी. निर्जीव उसासे वाऱ्यांचे आकाश फिकटल्या ताऱ्यांचे. निर्जीव उसासे वाऱ्यांचे आकाश फिकटल्या ताऱ्यांचे. कुजबुज ही नवती वेलींची हितगुज ही नवते पर्णांचे. ऐशा थकलेल्या उद्यानी स्वर आले दुरुनी. स्वर आले दुरुनी जुळल्या सगळ्या त्या आठवणी. स्वर आले दुरुनी. विरहात मनाचे स्मित सरले गालावर आसू ओघळले. विरहात मनाचे स्मित सरले गालावर आसू ओघळले. होता हृदयाची दोषकले जखमेतून क्रंदन पाझरले. घाली फुंकर हलकेच कुणी. स्वर आले जुळुनी. स्वर आले जुळुनी जुळल्या सगळ्या त्या आठवणी.
स्वर आले दुरुनी. पडसाद कसा आला न कळे, पडसाद कसा आला न कळे, अवसेत कधी का तम उजळे. पडसाद कसा आला न कळे, अवसेत कधी का तम उजळे. संजीवन मिळता आशेचे, निमिषात पुन्हा जग सावरले. किमया असली का केली कुणी, स्वर आले दुरुनी. स्वर आले दुरुनी. जुळल्या सगळ्या त्या आठवणी, स्वर आले दुरुनी. स्वर आले स्वर आले स्वर आले स्वर आले स्वर आले दुरुनी. स्वर आले दुरुनी. स्वर आले दुरुनी. स्वर आले दुरुनी. जुळल्या सगळ्या त्या आठवणी, स्वर आले दुरुनी. रसिक हो, नमस्कार. सन 1968 किंवा 70चा सुमार असेल. आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावर मी नोकरी करीत होतो. एके दिवशी संगीतकार प्रभाकर जोग यांचं मुंबईहून मला एक पत्र आलं, साधं पत्र. पत्रात स्वरांचं नोटेशन लिहिलं होतं. त्या नोटेशनला योग्य असं गीत मी लिहावं अशी प्रभाकर जोगांनी पत्रात मला विनंती केली होती. दुसऱ्या संगीतकाराने आधी चाल तयार केली आणि त्या चालीवर मी गीत लिहिलं, असा माझ्या आयुष्यातला हा पहिलाच अनुभव म्हणायला पाहिजे. माझ्या मनावर फार मोठं दडपण आलं होतं. पत्रातलं नोटेशन असं होतं. सा नि ध नि ध नि ध प ध प, सा नि ध नि ध नि ध प ध प, ग म प प प ध धनि रे नि ध प ध सा, सा नि ध नि ध नि ध प ध प, सा नि ध नि ध नि ध प ध प. गायक सुधीर फडके यांनी हे माझं गाणं गायलं आहे आणि रसिक हो, आता आपण ते ऐका. स्वर आले दुरुनी. जुळल्या सगळ्या त्या आठवणी, स्वर आले दुरुनी. जुळल्या सगळ्या त्या आठवणी, स्वर आले दुरुनी.
आकाश फिकटल्या ताऱ्यांचे निर्जीव उसासे वाऱ्यांचे आकाश फिकटल्या ताऱ्यांचे कुजबुज ही नवती वेलींची हितगुज ही नवते पर्णांचे ऐशा थकलेल्या उद्यानी स्वर आले दुरुनी स्वर आले दुरुनी जुळल्या सगळ्या त्या आठवणी स्वर आले दुरुनी विरहात मनाचे स्मित सरले गालावर आसू ओघळले विरहात मनाचे स्मित सरले गालावर आसू ओघळले होता हृदयाची दोषकले जखमेतून क्रंदन पाझरले घाली फुंकर हलकेच कुणी स्वर आले जुळुनी स्वर आले जुळुनी जुळल्या सगळ्या त्या आठवणी स्वर आले दुरुनी पडसाद कसा आला नकळे पडसाद कसा आला नकळे अवसेत कधी का तम उजळे पडसाद कसा आला नकळे अवसेत कधी का तम उजळे संजीवन मिळता आशेचे निमिषात पुन्हा जग सावरले किमया असली का केली कुणी स्वर आले दुरुनी स्वर आले दुरुनी जुळल्या सगळ्या त्या आठवणी स्वर आले